नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या पिरियडला आपण उद्योजकाच्या समोर निर्माण होणारे अडथळे किंवा अडचणी विचारात घेणार आहोत. म्हणजे ऑब्स्टॅकल्स टू बिकम अन एंटरप्रेन्युअर. व्हॉट आर दोज ऑब्स्टॅकल्स वी हॅव टू अंडरस्टँड हिअर. म्हणजे नवीन उद्योजक जर बनायचं असेल, नवीन उद्योग जर सुरू करायचा असेल, तर त्यासाठी त्या उद्योजकाच्या समोर कोणकोणते अडथळे निर्माण होऊ शकतात याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं असतं आणि ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बिकमिंग अन एंटरप्रेन्युअर इज नॉट अन इझी टास्क. देर आर सो मेनी ऑब्स्टॅकल्स और चॅलेंजेस ऑन their रोड ऑफ बिकमिंग न्यू एंटरप्रेन्युअर. Following are some obstacles or challenges to become a new entrepreneur. What are those obstacles or what are the challenges in front of the new entrepreneur we have to study? Now, first of all, we have to understand what are the obstacles. This chart you will find in this chart, 9 obstacles are mentioned here, and those obstacles we have to study in detail, step by step and one by one. First obstacle is there, picking the right team. In the competitive environment, there is a tremendous change in the market. The size of market and industries are expanded. One cannot fulfill all activities of business solely. Entrepreneur may be requiring an extra pair of hands. Hence, it is necessary to find right people to help entrepreneurial activities. It is the lifeline of the enterprises. Entrepreneurs have to choose them wisely because such selected people can either build your business or hamper your success. Nurturing and picking the right team is one of the most crucial tasks, and that task entrepreneur has to complete. म्हणजे आपण इथं समजून घेतलं पाहिजे की ह्या स्पर्धात्मक वातावरणामध्ये किंवा स्पर्धेच्या युगामध्ये आपणाला तीव्र स्पर्धेला सामोरं जायचं आहे. म्हणजे such type of a competitive environment is also there and such type of competitions are also there, and in that competition we have to start our business, we have to start our enterprise. There is a tremendous change in the market. म्हणजे मार्केटमध्ये खूप बदल झालेला आहे, आमूलाग्र बदल त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. The size of the market and industries are also expanded. म्हणजे व्यवसायाचं आकार सुद्धा वाढलेलं आहे आणि बाजारपेठेचा सुद्धा आकार त्या ठिकाणी आपल्याला व्यापक झालेला पाहायला मिळेल. म्हणजे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा वातावरणामध्ये कोणतीही एकटी व्यक्ती किंवा एक व्यक्ती हे सर्व कार्य पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी एक्स्ट्रा पियर्स आर रिक्वायर्ड. एक्स्ट्रा पियर्स ऑफ द हँड्स आर रिक्वायर्ड. म्हणजे अधिकच्या मनुष्यबळाची त्या ठिकाणी काय असते, आवश्यकता असते. हँड्स इट इज नेसेसरी टू फाइंड आउट द राईट पीपल. म्हणजे राईट पीपल, राईट हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे योग्य प्रकारच्या व्यक्तीची निवड करणं, योग्य प्रकारची व्यक्ती शोधणं हे एक आव्हान असतं. लक्षात घ्या, भरपूर लोक आपल्याला पाहायला मिळतात जॉबच्या गरजेचे असतात किंवा जॉब करण्यासाठी गरज असते, परंतु त्यापैकी योग्यता किती जणांच्या अंगामध्ये असते, किती जणांच्यामध्ये पात्रता असते, किती जण त्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी त्यांच्या क्षमता विकसित करतात, हाही अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे राईट पीपल आणि राईट टीम डिसाईड करणं हे एक आव्हान असतं. आणि म्हणून इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशी टीम किंवा असे लोक हे या उद्योगाचे लाईफलाईन समजले जातात. लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून कोणत्याही उद्योजकाला अशा लोकांची निवड करणं हे अतिशय कष्टाचं काम असतं, जिकरीचं काम असतं. लक्षात घ्या. आणि ते सुद्धा एक प्रकारचा अडथळा ठरू शकतो. म्हणजे राईट पीपल फॉर राईट जॉब आपण म्हणतो, योग्य व्यक्तीची योग्य जॉबसाठी निवड करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. तसं इथं सुद्धा राईट पीपलची राईट टीम निर्माण करणं, ती तयार करणं हेही अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून व्यवसायाचं, कोणत्याही व्यवसायाचं यश हे कशावर अवलंबून असतं, तर त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असतं. त्या व्यवसायामध्ये काम करणारी जी टीम असते त्याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून picking the right team, this is also one of the obstacles in front of the entrepreneur. Then second obstacle we have to understand, uncertainty or risk. आता uncertainty, अनिश्चितता. आपलं संपूर्ण आयुष्यच अनसर्टन आहे. लक्षात घ्या तुम्ही. मग उद्योगामध्ये सुद्धा अशा पद्धतीची अनिश्चितता आपल्याला पाहायला मिळते. आणि मग इस्टॅब्लिशिंग एनी न्यू अंडरटेकिंग इज अ बिग रिस्क as there is always a fear of the unknown, that is a uncertainty.
म्हणजे कोणताही नवीन उद्योग जर सुरू करायचा असेल तर त्या नवीन उद्योगामध्ये त्या ठिकाणी रिस्क असतेच आणि ही रिस्क स्वीकारण्याची तयारी ही उद्योजकाची असली पाहिजे. दे आर नॉट शुअर अबाउट द स्टेबल इन्कम अँड अप्रोप्रिएट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. एक्सटर्नल फॅक्टर्स such as the changing economy, weather, law and regulations, government policies, changing market environment, consumer behavior, etc. have an impact on success of the organization. म्हणजे आपल्या उद्योगावर सुद्धा असे अनेक प्रकारचे फॅक्टर्स परिणाम करत असतात. उद्योगावर आपण जसं एन्व्हायरमेंट बघतो, बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स असतात आणि त्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स हे अनकंट्रोलेबल असतात आणि इंटरनल फॅक्टर्स हे कसे असतात, कंट्रोलेबल असतात. आणि मग एक्सटर्नल फॅक्टर जर अनकंट्रोलेबल असतील तर त्यामुळं त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा नियंत्रण मिळवू शकत नाही, नियंत्रण प्राप्त करू शकत नाही आणि त्यामुळं हे फॅक्टर्स अतिशय धोकादायक असतात. आणि मग ते कोणते फॅक्टर्स असतात तर चेंजिंग इकॉनॉमी म्हणजे बदलती अर्थव्यवस्था, त्यानंतर हवामान वेदर, त्यानंतर लॉ अँड रेग्युलेशन्स, गव्हर्नमेंट पॉलिसीज, चेंजिंग मार्केट एन्व्हायरमेंट म्हणजे तर सरकारची धोरणंसुद्धा नेहमीच बदलत असतात, बाजारपेठेमधलं किंवा मार्केटमधलं सुद्धा वातावरण नेहमीच बदलत असतं, कन्झ्युमर्स बिहेवियर त्याच्यामध्ये सुद्धा नेहमी बदल होत असतो आणि या सर्व घटकांचा परिणाम हा त्या ठिकाणी आपल्या उद्योगावर होतो आणि उद्योगाच्या यशस्वीतेवर सुद्धा होतो. डोंट फॉरगेट इट ऑल. द प्रॉफिट ऑफ द ऑर्गनायझेशन कुड फ्लक्च्युएट ऑन मंथ टू मंथ अँड सीझन टू सीझन बिकॉज ऑफ सच अनसर्टन्टी. म्हणजे अशा ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट हा महिनोन-महिने काय असतो, फ्लक्च्युएटिंग असतो म्हणजे बदलत असतो. उदाहरणार्थ जानेवारीमध्ये भरपूर नफा झालेला असतो, फेब्रुवारीमध्ये त्या मानाने कमी झालेला असतो, मार्चमध्ये त्याच्यापेक्षाही कमी होतो, एप्रिलमध्ये परत वाढलेला असतो, मेमध्ये परत आणखी वाढलेला असतो, जूनमध्ये कमी झालेला असतो. म्हणजे अशा पद्धतीनं फ्लक्च्युएशन्स आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे अशा पद्धतीचे चढउतार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळं सुद्धा हे चढउतार हे व्यवसायाच्या दृष्टीतून अडथळ्याचे असतात. आणि त्याचबरोबर सीझनच्या बाबतीतही विचार घेतला पाहिजे. तर एका सीझनमध्ये आपला व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकतो, दुसऱ्या सीझनमध्ये तो कमी असू शकेल किंवा तेवढाच असेल असं नाही किंवा जास्तही असू शकतो. म्हणजे असं सीझन टू सीझन सुद्धा सच टाईप ऑफ अ प्रॉफिट यू फाइंड चेंज्ड. ओके, इट मीन्स दॅट सच टाईप ऑफ अनसर्टन्टीज you have to consider, and this is also one of the obstacles in front of the new entrepreneurs. Then next obstacle is also there, marketing strategy. Strategy, what is the exact meaning of strategy? What do you mean by strategy? व्यूह रचना इट्स कॉल्ड. इतिहासामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले घेतो. महाराजांच्या हातामध्ये मुठभर मावळे आणि त्या मुठभर मावळ्यांच्या सहाय्यानं संपूर्ण गड किल्ले जिंकायचं हे मोठं आव्हान असायचं आणि शत्रूच्या सामोरं जायचं हेही अतिशय मोठं आव्हान असायचं. परंतु महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, अनेक युद्ध जिंकली, परंतु ते लढाया किंवा युद्ध जिंकण्यासाठी त्या ठिकाणी योग्य अशा स्ट्रॅटेजीचा अवलंब केला गेला. स्ट्रॅटेजी त्याला आपण व्यूह रचना असं म्हणतो आणि त्यांच्या शब्दामध्ये, छत्रपतींच्या शब्दामध्ये त्याला कावा असं म्हटलं जातं. गनिमी काव्याचा वापर त्या ठिकाणी केला जायचा. म्हणजे तसं ह्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर यू हॅव टू सिलेक्ट प्रॉपर स्ट्रॅटेजी. ओके, अँड यू हॅव टू सिलेक्ट अँड अडॉप्ट प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी विच विल गिव्ह द मॅक्झिमम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इट इज द मेजर ऑब्स्टॅकल बिफोर द एंटरप्रेन्युअर to select proper marketing strategy. It means that among the different strategies you have to select proper strategy. Proper हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे योग्य स्ट्रॅटेजीचाच तुम्ही त्या ठिकाणी निवड केली पाहिजे आणि त्याचा अवलंब केला पाहिजे की ज्या स्ट्रॅटेजीच्या सहाय्यानं युअर बिझनेस विल वर्क बेस्ट ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्रीज अँड टार्गेट मार्केट्स. इट रिक्वायर्स टू मार्केट रिसर्च अँड फाइंड द अप्रोप्रिएट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. Choosing an appropriate marketing strategy is one of the obstacle to become an entrepreneur. म्हणजे अशा पद्धतीनं हा तिसरा अडथळा आपण विचारात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी. त्यानंतर पुढील अडथळा आपण विचारात घ्यायचा तो म्हणजे फाइंडिंग द राईट कस्टमर्स. राईट हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. देर आर एन नंबर ऑफ द कस्टमर्स इन द मार्केट, बट among those you have to find the right customer for your product and service. राईट म्हणजे योग्य अशा पद्धतीच्या ग्राहकाची तुम्हाला शोध घ्यावा लागतो आणि तिची निवड करावी लागते. ग्राहकांचा शोध घेणं आणि योग्य प्रकारच्या ग्राहकांचा शोध घेणं, अचूक ग्राहक शोधणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं.
आता हे का महत्त्वाचं असतं तर मार्केटमध्ये स्पर्धा जबरदस्त असते आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये अशा पद्धतीच्या ग्राहकांचा शोध घेणं हे नितांत गरजेचं असतं. म्हणजे ड्यू टू कट थ्रोट कॉम्पिटिशन, क्रिएटिंग डिमांड फॉर प्रॉडक्ट, अट्रॅक्टिंग कस्टमर्स, creating and maintaining relationship with consumers and making their trust so they remain loyal to our product, services and brand. It is the biggest challenge before the entrepreneur. So entrepreneur has to provide quality service constantly to win the trust of the customer. When they realize that the product which is provided by you is one which they can trust, then only they stay committed to our brand. म्हणजे इथं थोडक्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा ग्राहकांची सुरुवातीला निवड करणं हेही चॅलेंजेस आहे, आव्हानात्मक काम आहे, ते अडथळाच असू शकतो. आणि त्याचबरोबर अशा ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या मालाबद्दल मागणी निर्माण करणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं. ग्राहक आपला माल कधी घेतील किंवा आपली सेवा कधी घेतील, जर ग्राहकांचा उद्देश आपल्या मालापासून 100% फुलफिल होत असेल किंवा आपल्या सेवेपासून ग्राहकांचा 100% उद्देश फुलफिल होत असेल, म्हणजेच इफ कस्टमर्स आर सॅटिस्फाईड 100% फ्रॉम युअर प्रॉडक्ट और सर्विस, देन दे कॅन रिपीट युअर प्रॉडक्ट. ओके, अदरवाईज नो, नेव्हर, नॉट एट ऑल. आणि म्हणून हे एक प्रकारचं चॅलेंज, हे एक प्रकारचं आव्हान किंवा हा एक प्रकारचा अडथळा हा या ठिकाणी उद्योजकाच्या समोर आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळेल. आणि हाही कोणत्या प्रकारचा उद्योजक, नवीन उद्योजक जे असतील त्यांच्यासमोर अशा पद्धतीचा अडथळा हा येऊ शकतो. त्यानंतर फायनान्सिंग ऑर सेक्युरिंग कॅपिटल. फायनान्सिंग ऑर सेक्युरिंग कॅपिटल म्हणजे फायनान्स क्रिएट करणं किंवा कॅपिटल त्या ठिकाणी उभं करणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं. आता फायनान्स म्हणजे नेमकं काय असतं, जसं मनुष्याच्या शरीरामध्ये रक्त असल्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही, त्याच पद्धतीनं व्यवसायामध्ये सुद्धा पुरेसा फायनान्स असल्याशिवाय व्यवसाय चालू करता येत नाही, व्यवसाय चालू ठेवता येत नाही आणि व्यवसायाची प्रगतीही करता येत नाही. म्हणजे व्यवसायासाठी जसं फायनान्सची गरज असते, म्हणजे मनुष्याच्या शरीरामध्ये जसं रक्ताची गरज असते मनुष्य जिवंत राहण्यासाठी, तसं व्यवसाय चालवण्यासाठी आणि व्यवसायाची प्रगती करण्यासाठी फायनान्स हे अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून हा एक भाग अतिशय महत्त्वाचा असतो. एंटरप्रेन्युअर इज अंडर डेव्हलप्ड कंट्रीज फेस प्रॉब्लेम्स ऑफ रेग्युलर फायनान्स. म्हणजे अंडर डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्यामध्ये अशा उद्योजकांना रेग्युलर फायनान्स मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात. सेक्युरिंग कॅपिटल इज नॉट अन इझी टास्क. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोव्हाइडेड फायनान्स इन द फॉर्म ऑफ सीड मनी to establish new undertaking. Many financial and non-financial organizations used to avoid to provide capital due to risk factor. आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे, सरकारने अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनला नवीन उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना दिलेल्या असतात, परंतु त्यापैकी अनेक प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा बँका अशा नवीन उद्योगांना कर्ज देणं किंवा फायनान्स करणं हे टाळतात. याचं कारण काय असेल, कशामुळे टाळत असतील ते, हाही भाग आपण समजून घेतला पाहिजे. हे मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे की जर उद्योग जर नवीन असेल तर नवीन उद्योगाला कोणतीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा कोणतीही बँक कर्ज देण्यास सहसा धजावत नाही, कारण त्या उद्योगाचं यश कितपत असेल किंवा अपयश असेल हे संपूर्ण अधांतरी असतं, अनिश्चित असतं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या उद्योगांना कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी किंवा नॉन फायनान्शियल ऑर्गनायझेशनसुद्धा त्या ठिकाणी कॅपिटल प्रोव्हाइड करायला टाळाटाळ करतात. म्हणून कॅपिटल उभं करणं हाही एक मोठ्या पद्धतीचा अडथळा हा या ठिकाणी नवीन उद्योजकाच्या समोर निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील अडथळा आपण समजून घ्यायचा आहे की असा जर उद्योग चांगला चालवायचा असेल तर त्यासाठी एकट्या व्यक्तीची त्या ठिकाणी शक्ती किंवा एका व्यक्तीचं भांडवल किंवा एका व्यक्तीच्या क्लुप्ती या ठिकाणी कमी पडतात, पुरेशा ठरत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने जर लार्ज स्केल फंड जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील, लार्ज स्केल ऑर्गनायझेशन जर तुम्हाला उभं करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला भागीदाराची गरज असते. आणि तो भागीदार कसा असला पाहिजे तर राईट पर्सन यू हॅव टू सिलेक्ट ॲज ए पार्टनर. फॉर व्हॉट पर्पज यू हॅव टू सिलेक्ट द पर्सन ॲज ए पार्टनर? फॉर गॅदरिंग द रिक्वायर्ड फंड्स,
to develop the business and to take the benefit of the large scale production. It is essential to make business into the partnership. म्हणजे मोठ्या आकाराच्या उद्योगामध्ये अशा पद्धतीनं भांडवल उभारणी करणं आणि त्यानंतर उद्योगातील इतर ॲक्टिव्हिटीज करणं, त्यासाठी सुद्धा भागीदाराची आवश्यकता असते. हाऊएव्हर इट इज द मेजर ऑब्स्टॅकल टू सिलेक्ट द राईट पार्टनर. आता इथं राईट हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. पार्टनर्स, एन नंबर ऑफ पार्टनर्स यू विल फाइंड देअर, बट राईट पार्टनर यू हॅव टू सिलेक्ट, अँड दॅट इज ऑल्सो वन ऑफ द ऑब्स्टॅकल्स. इट टेक्स इयर्स टू क्रिएट गुडविल इन द सोसायटी. आता गुडविल निर्माण करणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. When goodwill will be created in the market? If you are going to provide quality product to the customer, you are going to provide quality services to the customer, and then if your customers will satisfied 100% from your product, at that time definitely there is a possibility to create the goodwill in the minds of the customer. And if it is there, definitely there is a possibility of the creation of goodwill in the society also. At the time of choosing the business partner, if you take a wrong decision, the business can destroyed before the birth. म्हणजे आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेला तुम्ही बिझनेस पार्टनरची निवड करताय, बिझनेस पार्टनरची निवड करताना जर तुमचा निर्णय चुकीचा ठरला तर त्याचा विपरीत परिणाम डेफिनेटली व्यवसायावर होतो. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे जर योग्य भागीदाराची तुम्ही निवड केली तर व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल, आणि जर भागीदाराची निवड करण्यामध्ये जर चूक झाली तर डेफिनेटली तुमचा व्यवसाय हा डिस्ट्रॉयड झालेला असेल. लक्षात घ्या. आणि म्हणून हे सुद्धा एक अत्यंत अवघड असं या ठिकाणी अडथळा त्या ठिकाणी भागीदारांचा निर्माण होऊ शकतो. म्हणून योग्य भागीदारांची निवड करणं हा एक अडथळा हा उद्योजकाच्या समोर आपणाला उद्भवलेला दिसून येईल. त्यानंतर पुढचा अडथळा आपण विचारात घेतला पाहिजे, तो म्हणजे डिफरन्शिएट आवर सेल्स. डिफरन्शिएट आवर सेल्स म्हणजे आपण इतरांच्यापेक्षा वेगळं उत्पादन निर्माण केलं पाहिजे, आपण इतरांच्यापेक्षा वेगळ्या दर्जाच्या सेवा प्रोव्हाइड केल्या पाहिजे. जर आपल्या सेवा वेगळ्या दर्जाच्या असतील, जर आपलं उत्पादन वेगळं असेल तरच त्या ठिकाणी आपल्या उत्पादनाला मागणी निर्माण होईल, तरच आपल्या उत्पादनाकडं ग्राहक आकर्षित होतील, अन्यथा ग्राहक आकर्षित होणार नाही. त्यामुळं आपल्या मालाला किंवा सेवेला मागणी निर्माण होणार नाही. म्हणून आपलं उत्पादन कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीचं उत्पादन असलं पाहिजे, तर जरासा हटके प्रॉडक्ट शुड बी तयार. हटके आपण म्हणतो म्हणजे उठून दिसण्यासाठी जसं वेगळेपणा आवश्यक असतो तसं आपलं उत्पादनसुद्धा इतरांच्यापेक्षा वेगळं असलं पाहिजे, आणि तरच त्या ठिकाणी ग्राहक काय करू शकतील, त्या मालाला मागणी निर्माण करू शकतील किंवा मागणी निर्माण होऊ शकेल, आणि त्यानंतरच मग ग्राहकांच्या मनामध्ये तो आपला प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस ही लक्षात राहू शकेल. आणि म्हणून डिफरन्शिएट आवर सेल, दिस इज ऑल्सो वन ऑफ द ऑब्स्टॅकल इन फ्रंट ऑफ द न्यू एंटरप्रेन्युअर. देन नेक्स्ट ऑब्स्टॅकल वी हॅव टू अंडरस्टँड वर्क अँड होम लाईफ बॅलन्स. वर्क अँड होम लाईफ बॅलन्स मीन्स व्हॉट? आपलं उत्पादनाचं काम, उद्योगाचं काम, व्यवसायातील काम आणि आपलं लाईफ बॅलन्स, आपलं लाईफ, या दोन्ही घटकांच्या मध्ये काय असला पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे. व्हाईल स्टार्टिंग आउट इन न्यू एंटरप्राइज, अन एंटरप्रेन्युअर इज ऑलवेज अंडर स्ट्रेस. He cannot afford the luxury of taking the break. He is unable to maintain work and home life balance. Generally, in India, women have unwritten responsibility of home along with their career. Therefore, mostly female entrepreneurs face the pressure of work and home life balance. Generally हा प्रश्न कोणाच्या समोर उद्भवतो आपण लक्षात घ्या. जे पुरुष उद्योजक असतात त्यांच्यासमोर हा प्रश्न असेलच असं नाही, परंतु महिला उद्योजक जे असतात त्यांच्यासमोर मात्र नक्की अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला असेल. कारण त्यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची असते आणि त्याचबरोबर व्यवसायाची सुद्धा जबाबदारी सांभाळायची असते. मग ह्या दोन जबाबदाऱ्यांच्यामध्ये त्यांना संतुलन निर्माण करणं हे कष्टाचं ठरतं, लक्षात घ्या तुम्ही. आणि अशा पद्धतीचा बॅलन्स दे हॅव टू क्रिएट. Balance between work and balance between home life they have to maintain.
अँड दिस इज ऑल्सो वन टाईप ऑफ दी ऑब्स्टॅकल इन फ्रंट ऑफ दी मोस्टली फिमेल एंटरप्रेन्युअर्स. म्हणून हा एक ऑब्स्टॅकल आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. आणि शेवटी आपण पाहिलं पाहिजे की मार्केटमध्ये तीव्र स्पर्धा आहे. लक्षात घ्या, जीवघेणी स्पर्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात. आपण अर्थशास्त्रामध्ये व्हॉट टाईप ऑफ दी कॉम्पिटिशन्स आर देअर, दोज कॉम्पिटिशन्स यू हॅव स्टडीड ऑलरेडी. परंतु इथं आपण लक्षात घ्यायचं आहे की ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा टिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. टुडे देर इज अ कट थ्रोट कॉम्पिटिशन इन ऑलमोस्ट एव्हरी सेक्टर. म्हणजे ईच अँड एव्हरी सेक्टर यू विल फाइंड इट इज रिलेटेड विथ कॉम्पिटिशन. सम कॉम्पिटिशन इज हेल्दी अँड सम कॉम्पिटिशन इज अनहेल्दी. हेल्दी कॉम्पिटिशन ड्राईव्स एंटरप्रेन्युअर टू डू बेटर. म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन हे व्यवसायाच्या दृष्टीतून कसं असतं, तारक असतं किंवा पूरक असतं. ते त्या ठिकाणी उद्योजकाला त्या ठिकाणी मदत करू शकतं. आणि अनहेल्दी कॉम्पिटिशन कसं असतं, तर अनहेल्दी कॉम्पिटिशन ॲडव्हर्सली अफेक्ट दी न्यू एंटरप्राइजेस. म्हणजे याचा परिणाम मात्र उलटा होतो, ॲडव्हर्स इफेक्ट होत असतो. लक्षात घ्या अनहेल्दी कॉम्पिटिशनचा. अनहेल्दी कॉम्पिटिशन आणि हेल्दी कॉम्पिटिशन हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल. आता हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे या ठिकाणी स्वच्छ स्पर्धा असते. लक्षात घ्या तुम्ही, स्वच्छ स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण एकमेकाला पूरक असा ठरत असतो. आणि अनहेल्दी कॉम्पिटिशनमध्ये तसं नसतं. लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्याचा परिणाम हा उद्योगावर हा ॲडव्हर्स होत असतो, उलट परिणाम होत असतो. लक्षात घ्या. इट डिस्करेज दी न्यूली एंटर्ड एंटरप्रेन्युअर. डेफिनेटली सच टाईप ऑफ कॉम्पिटिशन डिस्करेजेस दी न्यूली एंटर्ड एंटरप्रेन्युअर्स. In the light of such competition, an entrepreneur has to think out of box. Out of box thinking हे अतिशय महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे इतरांच्यापेक्षा आपली विचारसरणी ही वेगळी असली पाहिजे. म्हणजेच आपले विचार हे आउट ऑफ बॉक्स असले पाहिजेत. म्हणजे इतरांच्यापेक्षा डेफिनेटली हटके असले पाहिजेत. ही मस्ट बी क्रिएटिव्ह अँड युनिक. आपलं उत्पादनसुद्धा कसं असलं पाहिजे, क्रिएटिव्ह प्रॉडक्ट शुड बी देअर अँड दॅट शुड बी युनिक प्रॉडक्ट. युनिकनेस त्यामध्ये असला पाहिजे. देअरफॉर ही कॅन इझिली डिफरन्शिएट फ्रॉम दी अदर्स. म्हणजे आपण इथं लक्षात घ्यायचं की मार्केटमध्ये जर स्पर्धा जबरदस्त असेल तर त्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये आपल्या उत्पादनाची विक्री व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, आपला उद्योग जर चांगला चालावा असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आपलं उत्पादन हे इतरांच्यापेक्षा कसं असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे ऑब्स्टॅकल्स आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. आणि याच ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.